मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीयेत। कारण की धनंजय मुंडे यांना परळी न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। निवडणुकीमधील शपथपत्रामध्ये माहिती प्रकरणी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवली त्या संदर्भात करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयानं ही नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय। या संदर्भात 24 फेब्रुवारी 2025 रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। आणि अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, बीडचं प्रकरण आपण पाहिलं, त्यानंतर अजूनही त्याची चौकशी बाकी आहे, पाठपुरावा बाकी आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांची करुणा मुंडे यांनी जी त्यांची तक्रार केली होती त्यावरून त्यांना आता कारणे दाखवा नोटीस आलेली आहे। कोर्टाने सुद्धा ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळतंय। कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। काय नेमकं आहे या नोटीसमध्ये आणि कधी होणार आहे ही सुनावणी? नक्की श्रद्धा, आपण जर बघितलं तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र दिलं होतं त्या शपथपत्रामध्ये करुणा मुंडे आणि त्यांच्याकडची जी मिळकत आहे त्याबाबतचा उल्लेख या शपथपत्रामध्ये करण्यात आला नव्हता आणि आता याच कारणावरून करुणा मुंडे यांनी न्यायालयात अर्ज केला होता आणि या अर्जावरून धनंजय मुंडे यांना या संदर्भाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि धनंजय मुंडे यांना 24 फेब्रुवारी पर्यंत या नोटीसचं उत्तर द्यायचे आणि 24 फेब्रुवारी रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे। निश्चित निवडणुकीमधील शपथपत्रामध्ये माहिती लपवल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि मुंडेंना परळी न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली। त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।